हाय, हॅलो, वेलकम बॅक माय चॅनल. आमची झाली होती अशी आजची सुरुवात. तर एवढं भरवून होतं आणि आम्हाला बाहेर गावी जायचं काम पडलं होतं. कारण की आम्हाला फाईल द्यायच्या होत्या. मॅडमला वगैरे फाईल दिल्या. कारण की त्यांनी जाणार होत्या दुसऱ्याला फाईल सबमिट करायला. ते केलं. मग अर्धी शाळा केली दुपारची. मग गेलो होतो आम्ही बाहेर. या वर्षी उन्हाळा असा आहे ना, सकाळी 9-10 वाजता पण भर 3-4 वाजले असं ऊन तापते. टरबूज आणलं होतं. टरबूज दिलं मस्त काही खायला. आयतं खायला भेटलं तर त्याची आणखी मजा वाढते. आईने ना मस्त आंब्याची फोडी चिरून ठेवल्या होत्या लोणचं घालण्यासाठी. त्याच्यावर रुद्र सगळं नाचून पुढे गेला. असं खेळत होता. त्याला अभ्यास म्हटलं की एक नंबर आवडते अभ्यास करायला. वही पेन घेऊन बसेल बाहेर गावी कुठे गेले की आणि असं निघत सोबत धिंगाणा करता. एवढा धिंगाणा करतो ना एवढा धिंगाणा करतो ना, खूपच धिंगाणा करतो तो आता घरी. काही ना काही चालूच राहते. तिला वाटतं खेळलंच हे काही यानं आपला काही फरक नाही. या वर्षी ना भर ऊन आहे आणि खूप उन्हाळा आहे. तर मस्त खा, पाणी पित राहा, भरपूर हायड्रेट राहा, स्वतः पण आणि दुसरा पण हायड्रेट ठेवा. पाणी गिनी भरपूर प्रमाणात पिया. टरबूज वगैरे खा, थंड थंड खा, आईस्क्रीम काही असो कुल्फी वगैरे. महाराष्ट्रात ना खूप उन्हाळा सांगितला आता यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3 गावात. माझ्या बाबांना रुद्रसोबत मस्त असे खेळत होते. त्याला खेळत होते. कारण का थोडासा जागेवर राहा म्हणून इकडे तिकडे पळणं चालू राहते. तिथं घरी आले की डायरेक्ट दरवाजाच्या बाहेर निघते आणि रोडवर जाऊन येते. कारण का आमचा मेन हायवे रोडवर घर आहे. तिथं जायला प्रयत्न करते. नेहमी बार बाहेर 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 घरात राहायला पाहतेच नाही. राहिलं तर असं धिंगाणा करते नाही. एका जागी बसायला त्याला कायच्यातही गुंगून ठेवावं लागते. म्हणजे आमची गोष्ट नाही, प्रत्येक घरची गोष्ट आहे. सारखं सारखं कोणी म्हणते हे शांत आहे असं काहीच नसतं. ते पहिला खूपच आवड आहे. तर वही पेन घेऊनच बसते. कुठं ना कुठं काय ना काही काड्या करतच राहते, लिहितच राहते काही ना काही. तसं काय लय हुशार आहे. तसं आतापासून अभ्यासाचा लय इंटरेस्ट आहे वाटते. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. युट्यूबवर पाहत असेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टावर पाहत असेल तर फॉलो करा. बाय बाय. माझा न्यू ब्लॉग आला आहे, ते पाहायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.